ऐकावे ते नवलच. पत्रोड येथील प्रमोद किसनराव फरकुंडे यांच्याकडे एक बोकुड आहे. त्याचे नाव घुंगरू असून वय 8 महिने आहे. मोठ्या लाडाने त्याचे पालनपोषण प्रमोद करत आहे. पण रात्र दिवस सोबतच राहणाऱ्या या घुंगरूला कोणीतरी तंबाखू खायला दिला व त्यापासूनच घुंगरूला तंबाखू खाण्याचे व्यसन लागले आहे. त्याला तंबाखूचे असे व्यसन लागले की जर कोणी तंबाखू खाताना दिसला की त्याच्याजवळ जाऊन हा घुंगरू उभा राहतो आणि तंबाखू दिल्यावरच परत येतो. सध्याच्या धकाधकीच्या काळात मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे आढळून येते. परंतु यातून प्राणीही सुटले नसल्याचे दर्शविणारा प्रकार पत्रोड गावात घडला आहे. गावात घुंगरू नावाने सर्वत्र परिचित असलेल्या केवळ 8 महिन्याच्या बोकड्याला तंबाखूचे व्यसन जडल्याने ऐकावे ते नवलच असे म्हणायची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. या व्यसनामुळे हा बोकड सध्या पत्रोड गावासह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. हे विशेष त्याला लाडाने घुंगरू म्हणून घरातील मंडळी आवाज देत असल्याने अखेर त्याचे नाव पुढे घुंगरूच पडले. गावातील नागरिकही त्याला याच नावाने आवाज देतात. मोठ्या लाडाने प्रमोदसह परिवार त्याचे पालनपोषण करीत आहे. घरामध्ये काही खाण्यासाठी आणले तर त्यात त्याचा हिस्सा असतोच. परिवार त्याला सोडून कधीही एकटे खात नाही. दरम्यान त्याला कुणीतरी कधीतरी तंबाखू खायला दिला आणि त्याला तंबाखूचे व्यसन जडले. गावातील कोणीही तंबाखू घोटत असेल तर घुंगरू त्याच्याजवळ जातो आणि तेथून तंबाखू खाल्ल्याशिवाय त्याच्याजवळून दूर होतच नाही. घुंगरूला लागलेल्या या जगावेगळ्या व्यसनामुळे गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील लोकांमध्ये तो कुतूहलाचा विषय बनला असून त्याच्या या व्यसनाबाबत जो पाहिल तो आश्चर्य व्यक्त करीत आहे. SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चूर्णी येथून मारुती पाटणकर यांचा वृत्तांत.